नाशिक येथील महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारे सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असणारे आडगाव या गावचा सार्वत्रिक परिचय आहे। याच आडगाव नगरीमध्ये समाजसेवक माननीय श्री रवींद्रदादा जाधव, सौ कविता रवींद्र जाधव यांच्या वतीने भव्य दिव्य अशी शिवमहापुराण कथेचे आयोजन आडगाव येथे असलेल्या बस स्टँड जवळ व्यायामशाळा या ठिकाणी केले आहे। हे शिवमहापुराण कथा सलग 5 दिवस चालणार असून दिनांक 7/12/2025 रोजी भव्य अशी कलश मिरवणूक काढून शिव महापुराण कथेला सुरुवात करण्यात आली। शिव महापुराण कथेची सांगता दिनांक 11/12/2025 रोजी महाप्रसादाने करण्यात येईल। यावेळी विशेष म्हणजे 1111 रुद्राक्षमणी वाटप करण्यात येणार आहेत। या कथेचे प्रवचनकार हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कांचनताई जगताप, अध्यक्ष श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक या आहेत। ही कथा दररोज संध्याकाळी 6 ते 10 यामध्ये आयोजित केलेली आहे। यामध्ये आडगाव नगरीतील सर्व नागरिक, शिवभक्त, ज्येष्ठ नागरिक शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात। महापुराण कथा आडगाव नगरीमध्ये प्रथमच आयोजन केल्यामुळे रवींद्रदादांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील आडगाव, नांदूर, मानोर, विडी, कामगार या परिसरातील हा जो भगवान महापुराण कथेचे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। हे आयोजन रवींद्र जाधव व सौ कविता जाधव यांनी हे आयोजन केल्यामुळे आडगावामधील भाविकांना सौ कांचनताई जगताप यांच्या माध्यमातून अगदी मंत्रमुग्ध केलेलं आहे। अनेकांना जुन्या कथा ज्या असतात त्या संदर्भात खूपच माहिती दिली। या असेच कार्यक्रम सालाबादप्रमाणे त्यांनी राबवावे, यापुढील त्यांना मी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। कुठलेही कार्य असो, ते सामाजिक कार्य असो, शैक्षणिक असो, राजकीय असो, कौटुंबिक असो, सर्व कार्य सुखदुःखामध्ये सहभागी होणारे हे रवींद्र जाधव नक्कीच पुढे त्यांना यशस्वी वाटचाल उंच शिखरावर जाऊन विराजमान होतील अशी मी आशा बाळगतो व आडगाव ग्रामस्थांच्या सर्व मतदारबंध भगिनीच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो व शुभेच्छा देतो। सविता शिंदे, भाऊंनी जे कार्य केले आहे ते खरोखरच उल्लेखनीय आहे। आडगावमध्ये, आडगावसारख्या ठिकाणी शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं आहे, जेणेकरून सामान्य जनतेलाही या कथेचा आनंद मिळतो। प्रत्येकाला शक्य नाही होत जाणं, पण मग सगळ्यांनी एकत्र येऊन कथेचा सगळ्यांना लाभ घेता येतो आहे। हे उत्तम त्यांचं सामाजिक कार्य आहे। त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। आमच्या आडगावमध्ये रविभाऊ जाधव, त्यांच्या पत्नी सौ कविता जाधव यांनी शिवमहापुराण कथेचे जे आयोजन केले ते खूप असे ते भाग्यवान आहे की त्यांनी आमच्या आडगावमध्ये जे शिवमहापुराण कथेचे जे आयोजन केले त्यामध्ये खूप असे शिवमहापुराण कथेचे सर्वांना एक चांगल्या एक भाग्यवान आहे की सर्व आमच्या आडगावकर त्यांच्या याच्यामध्ये सगळ्यांना लाभ घेता आला शिवमहापुराण कथेचा आणि खूप चांगला असा कार्यक्रम झाला इथे। धन्यवाद। बरं, पुढील पोस्टिंगसाठी तुम्ही रवींद्रदादांना काय शुभेच्छा देणार? पुढील त्यांच्या हातून समाजाचे कार्य घडो, त्यांनी खूप असं छान कार्यक्रम केले आणि पुढील त्यांच्या भावी वाटचालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा। यापुढेही रवींद्रदादांचे असेच सामाजिक उपक्रम आणि परंपरा चालू राहतील, कारण रवींद्रदादांना पहिल्यापासून समाजसेवा करण्याचा छंद असल्यामुळे आणि रवींद्रदादा पुढच्या पोस्टिंगला जातील असा नागरिकांचा आत्मविश्वास आहे। कारण रवींद्रदादा मागील काही वर्षांपासून असे विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत। दादांना त्यांच्या यशाची पावती नक्कीच मिळणार आहे आणि हे आलेल्या जनतेच्या समुदायातून लक्षात येत आहे। 2026 मध्ये होणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी दादा इच्छुक असून जनतेच्या मनातील ते उमेदवार आहेत असे आजचे चित्र स्पष्ट होत आहे। सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे, चहा भाजीपाला विकून युवा उद्योजक होणारे एकमेव आपल्या हक्काचा माणूस म्हणून रवींद्रदादा जाधव यांची चांगलीच ओळख आहे। जनतेच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक 2 मधून रवींद्रदादा हे अगदी मनापासून समाजसेवक म्हणून कार्य करत आहेत। दिनांक 9/12/2025 शिवमहापुराण कथेच्या महाआरतीचे मानकरी श्री गोरखभाऊ लबडे, श्री बाळासाहेब लबडे, श्री राधाकृष्ण शिंदे, श्री भास्करराव पाटील, श्री विकी जाधव, श्री सुरेशांना मते, श्री राजाभाऊ गायकवाड, श्री प्रकाश शिंदे, श्री शिवाजी जाधव, श्री सुखदेवराव पगारे इत्यादी मानाच्या आरतीचे मानकरी होते। त्यांना आयोजक रवींद्रदादा जाधव आणि कविताताई जाधव यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यांनी आपल्या प्रतिक्रिया, भावना व्यक्त केल्या आणि उद्या आणि परवा 2 दिवस कथा चालणार असून जास्तीत जास्त भक्तांनी शिवमहापुराण कथेचा लाभ घ्यावा
LCN न्यूजसाठी गणेश खरट, आडगाव.